आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा मी बघतो पैशांचं काय ते कसं करायचं. अरे हो, पण तुम्ही का चिंता करताय उगाच? म्हटलं ना, मी बोलतोय माझ्या मित्रांशी, होईल काहीतरी व्यवस्था, होईल नक्की हो. ए आबा मुक्ता, चला का पटापट, काय आहे, उशीर होतोय. आले आले आले. तरी वाट बघतात ना नाश्त्यासाठी. हो, गुड मॉर्निंग बाबा. आला बाई, नाश्ता आला. या नाश्ता घेऊन आला. आला नाश्ता आला बाई मास्तर. आला बाई. काय ग? मी पाणी आणते, पाणी राहिलं. दे बाई, मलाच दे आधी, खूप भूक लागली. अरे गोळे घ्यायच्यात ना बाई मला. ते कमी येते मला. ते काय मारीन ते तिथलंय. हा बस. बाई काय चविष्ट आहेत पोहे मास्तर. पोरींच्या हाताला चव आहे बाई, काही म्हणा. हो काय रे आकाश, गप्प गप्प आज काय बोलत नाहीस ते? आई तुला आज कळतंय मी गप्प गप्प आहे ते? अगं लग्न झाल्यापासून माझ्या कंठातून आवाज फुटतोय कुठे? आवाज दाबलाय माझा लग्न झाल्यापासून. बाई ऐकलंस का बुक्ता काय म्हणतोय? दे उत्तर. उत्तर काय म्हणजे ऐकलंच नाहीस? लक्ष कुठे आहे बाई तुझं? हा हो हो, कोणाचा तरी आवाज दाबलाय मी. हो ना, हे सांगायला बरं कंठातून आवाज फुटतोय. बापरे, हेही खरंय. काका फसलो, तुमच्या मुलीसमोर फसलो मी. बाबा पाणी घ्या. काय नाही धसका लागला थोडस खाताना. काय एवढी काळजी करायची काही गरज नाही. पण काका एक गोष्ट मात्र नक्की, आज हा नाश्ता मुक्ताने बनवलेला नाहीये, नाहीतर तुमच्या आधी मला ठसका लागला असता. असं काही वेगळी डिश बनवायची असेल ना तर एवढं तिखट टाकते माझं नाव घेऊन की प्रेमाने. माझं नाव घेऊन तू तिखट टाकते, मसाला मिरची. आकाश तू ठरव, तुला आज कसं जायचंय? हसक्याने जायचंय की मुक्ताच्या ठोशाने? हो ठरवा काय ते. बस झालं, खूप झालं. मी निघतो माझ्या कामाला. बाई बाई कुठं निघतो मास्तर? तुम्हाला एकदा दम दिलेला कळत नाही? आता काय झालं, केलं ना नाश्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे. कुठं केलाय? संपलाय कुठं? नाश्ता आधी संपवायचा, मग गोळ्या घ्यायच्या, मग जायचं बाई कुठं जायचं ते. अरे ते विसरलो. घेतो मी आता, निघण्यापूर्वी घेतो औषध. नाही आधी नाश्ता संपवा बाई. हे घ्या, खा आधी. अगं जाणार नाही मला, भरपूर आहे. अहो खा थोडस. मी पण नाही ऐकणाऱ्यातलं नाही, थोडी हळूहळू खा बाई. खा. वाडकर मास्तर, नमस्कार. नमस्कार. हे वाडकर मास्तरांचंच घर आहे? हो माहिती मला, पण मी ओळखलं नाही आपल्याला.
मी समीर महाले, त्यांचा जावई आहे. बोला. अच्छा, हो का? हे त्यांचे रिपोर्ट्स, त्यांनी लॅबमध्ये काही टेस्ट केल्या होत्या ना, ते रिपोर्ट्स द्यायला आलो होतो. मी त्यांचा विद्यार्थी आहे, ते रिपोर्ट्स द्यायला आलो होतो. म्हणलं त्यांची भेट घेऊन जावं. तुम्ही मला देता का रिपोर्ट्स? तुम्ही बघाच, नो इश्यूज, पण रिपोर्ट जरा क्रिटिकल आहेत. म्हणलं सरांची भेट घ्यावी म्हणून आलो होतो. तुम्ही 1 मिनिट येता का? तुम्ही जे काय बोललात ना, त्याची कल्पना आहे आम्हाला. ओके, पण रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आपल्या माणसाबद्दलची काळजी वाटते ना, मला तीच काळजी वाटली म्हणून मी इथं आलो. सर, त्यांचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, आपल्याला ऑपरेशन करावं लागणार. हो, हेही माहित आहे, डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. काय? तुम्हाला कल्पना आहे? हो, बाबांना काय झालंय हे त्यांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. पण बाबांना याची कल्पना नाहीये की आम्हाला माहिती आहे ते. त्यांना आम्हाला दुःखी बघायचं नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं नाहीये. आणि आम्हालाही त्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतंय म्हणून आम्ही त्यांना कळू देत नाही. प्लीज तुम्ही कळू देऊ नका. आणि त्यातूनही कोणत्या विद्यार्थ्यांना कळलंच आणि त्यांना विचारपूस करायची असेल तर त्यांना आम्हाला फोन करायला सांगा. डायरेक्ट असं बाबांना फोन करू नका. हा, प्लीज. हो, कठीण आहे, पण आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. अहो, ट्रीटमेंट नाही केली तर पेशंट दगावू शकतो. ट्रीटमेंटला उशीर झाला तर काय होईल याची कल्पना आहे आम्हाला. पण प्लीज तुम्ही कोणालाही कळू देऊ नका. आमचाही तोच प्रयत्न. ते फक्त आता आनंदी राहणं, टेन्शन फ्री राहणं हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. हो, तुम्ही काही काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका. अहो, वाडकर वासरांची पुण्याई आहे, त्यांना काहीही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अहो, ते आनंदी राहणं महत्वाचं आहे. येतो मी. काळजी घ्या. वाड्यासोबत देवा घरी जाणार आहेत? शमिका, अगो अगो, काय काय झालं बाळा? काय झालं? 1 मिनिट, काय झालं? खमे, वाड्यासोबा शमिका, काय झालं? बस तिकडे, बस तिकडे. काय झालं? का रडतेस तू? काय झाली? रडते काय एवढं? काय झालं मला सांग. काय झालं? काय झालं मला सांग. काय करते? माझ्या टीचर माझ्यावर रागवल्या. अरे, असं कसं रागवल्या? आणि एवढं रागवल्या? तुला एवढं रडायला येईपर्यंत? अशा काय टीचर आहेत त्या? तू रडू नको. आपण एका मी ना तुझ्या शाळेत येतो आणि ते टीचरला भेटून चांगला जाब विचारतो त्यांना, का आमच्या शमिकाला काय एवढं रागवलं तुम्ही एवढं रडायला येईपर्यंत? हा, काय आपण त्यांना जाब विचारायचं नाही, असं नाही करायचं. चुप चुप चुप, नाही रडायचं. हो बाळा, केवढं रडते पोर. चुप चुप,
नको नको, शांत हो, शांत हो बा. हो. मला वाटलं आता ही काय बोलते आणि काय नाही बाई, पण सांभाळून घेतलं हो एवढ्याशा पोरीने. मास्तरांचा आजार कळला होता तिला. आई ग, तरी सुद्धा चक्कार शब्द काढला नाही. शहाणी आहे माझी टमी. आणि नशीबवाणी. हो. तुम्ही सगळे आलात तिच्या आयुष्यात. वाडेकरांच्या मुलींसारखी माझी मुलगी पण आता स्ट्रॉंग होत चालली. हो ना बाळा? प्राऊड ऑफ यू. पण वाड्यात आमच्या टीचरांना भेटायला येणार आहे. जर तू खरंच आला तर? रडू नको. मी काय म्हणतो तो, हे ओवी आणि समीरराव कुठे आहेत? वरती येत ते. बाबा हा, बसा. नाही तुम्ही कशाला उठता? नाही बसा बसा. नाही काय नाही, ओवी आणि समीरराव त्यांना त्यांच्या काय ते बिझनेसच्या वाढीसाठी थोडेफार काय पैसे हवे होते ना. मी माझ्या एका मित्राशी बोलून त्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या कानावर घालायचं होत. हा, काय हो गोंधळ म्हणले कर बाई. या का अशा शांत शांत? काय परत काही झालं का? नाही हो, ते तिला मॅडम ओरडल्या ना तिच्या, तर अजिंक्यांना सांगत होती. हो हो हो, गोंधळ म्हणले कर भाई. काही काय काळजी करू नका तुम्ही. मी येतो ना उद्या शाळेत येतो तुमच्या, आणि त्या बाईने चांगला जाब विचारतो. हा नाही नाही नको, तुम्ही नका जाऊ बे. नाही म्हणजे त्या बाईंची काही शिकवणी नाही घ्यायची मास्तर आपल्याला. चांगला जाब विचारायचा आहे बाई तिला. आणि तुम्ही म्हणजे काय दादा पुता करून तिला समजवा, नाही तर काय तर. म्हणून शिक्षक ना तुम्ही असंच करणार. मी जाते बाई तिला दम मारायला. हा, चांगली हिच्या ठमीच्या मॅडमना ना सरळच करते मी. तुम्ही आपलं ते तुमच्या लेकीची शिकवणी घ्या. आभाची दिवसभर अभ्यास करत बसली बाई वरती. हा बरे बघ, आज येणार उद्या शाळेत मध्ये तुझ्या त्या बाईची चांगली खरडपट्टी काढतील त्या. हा, मी आवाज रिव्हिजनचं बघतो. होय होय. ताई, जीजू, ही ती वेबसाईट, ह्याच्यावर आपण अपील केलं ना की फंड्स रेज करता येतात. मी माझ्या कॉलेजच्या प्रोफेसरांशी बोलले तेव्हा त्यांनी मला ही आयडिया सुचवली. खूप लोकांना फायदा झाला याचा. आपण पण ट्राय करून बघूया का फंड्स रेज करता येतात का? नाही, चांगलंय, करू आपण हे. अगं पण त्यासाठी बाबांचं नाव द्यावं लागेल, त्यांना काय आजार झालाय हे सांगावं लागेल, आणि त्यांना मदत करणारे जर बाबांच्या ओळखीचे निघाले तर मग बाबांना कळेलच ना. काय मग तेव्हा काय करायचं? हो ते आहेच. बरं मी बघते बाबांचं नाव न देता काही करता येतंय का, तसं करून फंड्स रेज करता येतात का एकदा बघते. चालेल. काय करायचं आहे ना ते डबल चेक कर. बाबांपर्यंत हे पोचता कामा नाही बस. हो. हॅलो. हा दादा, ओळखलं का? अहो प्रतीक बोलतोय. सकाळी रिपोर्ट्स घेऊन आलो होतो ना. हा बोला. अहो दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो मी आहे ना, आणि कदाचित तुम्हाला इमर्जन्सी गरज पडली तर आपल्याकडे ॲम्ब्युलन्स आहे.
अहो मी ॲम्ब्युलन्स रेडी केली आहे आपल्या घराबाहेर, तुम्ही काळजी करू नका, कधीही मला फोन करा. अरे घराबाहेर नको, बाबांना दिसेल ती. अहो नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, घराबाहेर नाही रस्त्यावर लावलेली आहे मी. आणि मी सर्व पोरांना सांगितलंय कोणी वाडकर मास्तरांना फोन करणार नाही. आणि हो, ऑपरेशनसाठी आम्ही पैसे गोळा करतोय, तुम्ही फक्त आकडा सांगा, आम्ही पैसे जमवतो. आणि पैसे जमा झाले की सांगतो किती जमा झाले, काय झाले, मी सर्व अपडेट देतो. ठीक आहे? थँक्यू, खरंच थँक्यू, तुम्ही खरंच खूप करताय. अहो थँक्यू काय, तुमचे सासरे असतील ते, पण आमचे लाडके वाडकर मास्तर आहेत. ठीक आहे, अपडेट देत राहतो मी. ठेवतो मी. बर. कोण होतं? तुला आठवतोय तो मुलगा आला होता लॅब मधून ते रिपोर्ट्स द्यायला, बाबांचा विद्यार्थी. हा, त्याचा फोन होता. तो बोलला दादा काही इमर्जन्सी असेल तर सांगा, ॲम्ब्युलन्स तयार ठेवलेली आहे. आणि त्याच्या ओळखीतले काही विद्यार्थी आहेत, त्यांना पण सगळी परिस्थिती सांगितली. ते ऑपरेशनसाठी मदत म्हणून पैसे जमा करताय. बापरे, हे खरंच बरं झालं. म्हणजे बाबांच्या विद्यार्थ्यांकडून थोडे थोडे पैसे गोळा झाले. आपण या लिंकवरनं बघूया काही करता येत आहे का, आणि आपल्याकडूनही थोडेफार होतीलच. असं करत थोडे थोडे पैसे गोळा झाले तर मग आपल्याला टेन्शन घ्यायलाच नको. आवा, ए आवा, अगं काय ग तू, काय चाललेलं दिवसभर तुझं? आपलं ते लॅपटॉप मध्ये डोकं घालून एवढा कसला अभ्यास करतेस? असं मध्ये मध्ये थोडासा ब्रेक पण घ्यायचा असतो ग. बाबा होतच आलंय का? का अभ्यास करतेस ना? हा तेच, म्हणजे अभ्यास होतच आलाय अभ्यास. अहो बाबा असं काय करताय, उद्या दुपारी माझी परीक्षा आहे ना बँगलोरच्या युनिव्हर्सिटीची, त्याचाच अभ्यास करत होते. लास्ट चॅप्टर चालू होता. मी काय म्हणते, तुम्ही घ्या ना माझी रिव्हिजन. बर बर, उद्या दुपारीच आहे का एक्झाम? नाही घेऊ. आपण एक काम करू, आपण उद्या सकाळी फ्रेश मूड मध्ये आपण रिव्हिजन करूया. दुपारी एक्झाम देशील तू, बरोबर ना? अरे लाडू सम्राटांचं काय चाललंय? लाडू सम्राट या इकडे या. अवी आणि त्याला इकडे माझ्याकडे गार्डन मध्ये जातो, त्याला घेऊन खेळतो. त्यासोबत जर तुम्ही तुमची कामं करा. आणि तिकडे. हो बाबा कशाला उगाच, तुम्ही दमाल त्याला घेऊन फिराल तर. काय गोवी तू, नातवासोबत खेळताना आजोबा कधी दमेल का? हो तसं नाही पण. हा आणि बरं ठीक आहे, आबा तू घेऊन जा, उगाच जेने उतरायचे आहेत ना, नको तू घेऊन जा. बाबा ये सोबत. घे त्याला, घे खाली घे. तेवढाच तिलाही ब्रेक मिळेल नाही. चला या. आजोबा दबवणार काय रे? काय म्हणते आई उगाच? सावकाश खाली जाऊया सोबत नाही, उचलून घ्या. जायचं ना. चल.
समीर, आपलं बोलणं झालं होतं ना बाबांच्या सेकंड ओपिनियन बाबतीत. मला डॉक्टर पत्कींचा रेफरन्स मिळालाय. खूप मोठे डॉक्टर आहेत, हार्ट सर्जन आहेत. मला वाटतं की आपण त्यांचं ओपिनियन घ्यायला हवं. हो, पण ओपिनियन घेतलं तरी कसं करणं? म्हणजे बाबांना त्यासाठी घेऊन जावं लागेल ना त्यांच्याकडे. आणि आपल्याला माहितीये हे बाबांना कळू द्यायचं नाहीये, तर कसं करायचं? समीर, आत्ता बाबा कोणाला कन्सल्ट करतात? डॉक्टर प्रभू. मग आपण असं केलं तर, म्हणजे जर डॉक्टर प्रभूंनीच डॉक्टर पत्कींचं नाव सुचवलं तर मला वाटतं बाबा त्याला विरोध करणार नाहीत ना. आणि एकदा का डॉक्टर पत्कींची आणि बाबांची ओळख झाली, बोलणं झालं की मग ते जे काही ट्रीटमेंट सुचवतील मला वाटतं आपण मग तशी ट्रीटमेंट करूया. मी लगेच डॉक्टर प्रभूंना फोन करतो आणि सगळं सांगतो.